माझं गोडाऊन पण चालू राहिलं पाहिजे. मग तो होस्टाईल झाला. पण उरला पुरावा त्या लुंगीचा, दोघांच्याही लुंगीला रक्त. मग एक्सप्लेन करायला पाहिजे की दोन ॲट 2 पॉइंट्स ऑफ टाइम आम्ही हा दिसत नाही रात्री म्हणून सकाळी ह्याला शोधत होतो. हा गोडाऊनच्या मागे पडलेला दिसला. त्याची बॉडी उलगडून तोच आहे का बघायला आम्ही त्याला वळवला, तेव्हा त्याच्या अंगावरचं रक्त आमच्या लुंगीला लागलं. सर्कमस्टान्सेस आर एक्सप्लेन्ड बाय दी अक्यूज. एका केसमध्ये कल्याणला आम्ही खाली स्टिल्टमध्ये मर्डर झाला. त्या बिल्डिंगमध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू आहे. दारू प्यायले रात्री, मारामाऱ्या झाल्या, दगडाविटाने मारलं त्याला, ह्यांच्या अंगावर रक्त. त्याला एक्सप्लेनेशन दिलं की पोलिसांनी इन्क्वेस्ट पंचनामा जागेवर प्रेताचा पंचनामा केल्यानंतर लोकल कामगारांना सांगितलं हे बॉडी उठा के एम्ब्युलन्स में हर्स में डाल दो पोस्टमार्टम के लिए जाने के लिए. तेव्हा आम्ही उचललं, तेव्हा आमच्या अंगाला रक्त लागलं. एक्सप्लेन. सर्कमस्टान्सेस रनिंग अगेन्स्ट यू हॅव बीन एक्सप्लेन. पण ते एक्सप्लेन न करता तसेच राहिले तर ते आपल्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. सर्कमस्टान्शियल एव्हिडन्स आहे का बघायचं. त्याच्यानंतर काही वेळेला परिस्थितीजन्य पुरावा हा असा वेगळ्या स्वरूपाचा असतो की रात्री दोघे दारू प्यायला गेले 9 वाजता वस्तीतून आणि रात्री तो परत आला नाही, हा परत आला आणि सकाळी तो मरण पावलेला दिसला आणि त्याचा खून झालाय असं दिसलं. सकाळी त्याचा खून झालाय असं दिसलं. त्याचं कारण असं की हा मर्डर केला कोणी. मग LST लक्षात ठेवा, लास्ट सीन टुगेदर, द डिसीज अँड द अक्यूज, मे बी वन ऑर मोर. फक्त ती लिंक एस्टॅब्लिश झाली पाहिजे. वस्तीतून निघताना 4 लोकांनी त्यांना पाहिलंय. शिवाय ज्या ठिकाणी अर्ध्या किलोमीटरवर दारू प्यायला बसले तिथे ते अर्धा तास एकत्र होते आणि तिथून बाहेर निघाले आणि डॉक्टर सांगतो हे निघण्याची वेळ 10 वाजता आणि त्याच्यानंतर डॉक्टर असं ओपाइन करतो मेडिकल एक्झामिनेशन पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन नंतर की ह्याचा मृत्यू अमुक वाजताच्या दरम्यान झाला असला पाहिजे. पोस्टमॉर्टम पूर्वी 4 तास आधी, 5 तास आधी, 6 तास आधी, 8 तास आधी. आणि ते जर वेळ टॅली होत असेल तर ह्या आरोपीच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. पण मध्ये एक असा एव्हिडन्स आला की मयत इसम घरी येऊन पोहोचला असं घरातला एखादा सांगत असेल आणि परत गेला 12 वाजता दारू प्यायला, तर हा लास्ट सीन टुगेदरचा एव्हिडन्स तुटलाय असं तुम्हाला दिसेल. ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही थिंकिंग करायला पाहिजे. डाईंग डिक्लेरेशन, declaration made by the person who anticipates his death is a dying declaration. मृत्यू पूर्व जबाब. मृत्यू भविष्यात झाला नाही, जगला, इट विल बिकम एन ऑर्डिनरी स्टेटमेंट. पण मरण पावला तर ही इज नॉट अवेलेबल फॉर क्रॉस एक्झामिनेशन. आता डाईंग डिक्लेरेशन वरती 100 जजमेंट्स आहेत बॉम्बे हायकोर्टाची, सुप्रीम कोर्टाची, की ते कसं रेकॉर्ड करावं. कुणीही रेकॉर्ड करू शकतो. आपण मित्र म्हणून सुद्धा रेकॉर्ड करू शकतो. देयर इज नो बार. ते पोलिसांनीच केलं पाहिजे, मॅजिस्ट्रेटनेच केलं पाहिजे, एसीओने केलं पाहिजे, डॉक्टरने केलं पाहिजे, असं काही बार नाहीये. एनीबडी कॅन रेकॉर्ड, बट इट मस्ट स्टँड टू द टेस्ट ऑफ ट्रुथफुलनेस, जेन्युइननेस अँड रिलायबिलिटी. ते रिलायबल नसेल, बोगस असेल, तर डॉक्टरने बनवलेलं असेल, एसीओने बनवलेलं असेल तरी ते फेकून दिलं जाईल. तर डाईंग डिक्लेरेशन आहे का. लास्ट सीन टुगेदर बद्दल मी तुम्हाला सांगितलं. आरोपीकडून रिकव्हरी काय आहे किंवा 27च्या पंचनाम्याखाली डिस्कव्हरी काय आहे, कोणत्या वस्ती तो काढून देतो किंवा कोणत्या जागा तो दाखवतो. प्रेत टाकल्याची जागा. फॉर एक्झाम्पल 5 तरुण मुलांनी 6व्याला पळवलं गाडीतून, गाडीतच त्याचा खून केला, शेवटी त्याला एका पोत्यात भरलं आणि पावसाळ्याचे दिवस होते, तानसा नदी आमच्या ठाण्यातली वाहत होती,
दुथडी भरून, त्या पोत्यात भरून त्यांचं म्हणणं आम्ही इथून नदीच्या पुलावरून ते टाकून दिलं. बॉडी अद्याप सापडलेली नाही. त्यामुळे डिफेन्सची प्ली काय असणार आहे, ही मे बी अलाइव्ह. आणि तसंच म्हणायचं आपण, साहेब हा घरातून पळून गेलेला आहे, हा वॅगाबॉन्ड होता. त्याच्या आईच्या फिर्यादीमध्ये 4-4 दिवस तो घरी येत नसे. तेच आपल्याला धरून बसायचं आहे की आत्ता सुद्धा 40 दिवस झाले पण तो घरी आलेला नाहीये. तो आहे, नाही तर बॉडी सापडली असती ना. बॉडी लपत नाही. निदान अरबी समुद्रात तरी जाऊन बॉडी सापडायला पाहिजे होती. सापडली नाही, त्या अर्थी डेथ, वेदर होमिसाइडल और अदरवाइज, डेथ इज नॉट फिक्स, नॉट एस्टॅब्लिश. तशा प्रकारचा पुरावा. त्याच्यानंतर केमिकल अनालिसिसचे रिपोर्ट्स ते स्टडी करायला पाहिजेत तुम्ही. त्याच्यातला एखादा आपल्या गळ्यात पडणारा असू शकतो. बॅलिस्टिक रिपोर्ट्स, त्याच्यानंतर हिस्टोपॅथॉलॉजीचा रिपोर्ट असतो की मर्डर कधी 4 वर्षापूर्वी झालाय, 2 वर्षापूर्वी झालाय, 8 महिन्यापूर्वी झालाय. भिवंडीला साहेब एक मर्डर झाला होता. एका डॉक्टर बाईने आपल्या नवऱ्याला ठार मारून त्याची बॉडी एका मॅनहोल मध्ये टाकून दिली होती, तुकडे करून. आणि ती 8 महिन्याने बॉडी सापडली. आता हिस्टोपॅथॉलॉजीचं काम आहे टू फिक्स अप द सेक्स ऑफ द पर्सन, मेल और फीमेल, एज ऑफ द पर्सन. ती जी बोन्स मिळाली बॉडीची, त्याच्यावरून हिस्टोपॅथॉलॉजीने कन्क्लुजन्स काढलं. फक्त बाकी पुरावा व्यवस्थित न आल्यामुळे आणि गजबजलेल्या शहरामध्ये भिवंडीसारख्या, ठाण्यासारख्या, मीरा भाईंदर सारख्या हजारो लोक मरत असतात. खुनाचे प्रकार असंख्य होत असतात. मिसिंग कंप्लेंट्स होत असतात. त्याच्यामध्ये लेईंग हँड ऑन अ पर्टिक्युलर पर्सन वुड बी डिफिकल्ट. खेडेगावामध्ये एखाद्या माणसाचा मर्डर झाला आणि ती बॉडी काही दिवसांनी मिळाली, पुरलेली, विहिरीत टाकलेली, तर मग हात ठेवता येतो की पाटील वारले होते अमुक वर्षाचे, त्यांचीच बॉडी असावी. पण मोठ्या शहरांमध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यानंतर टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड, तुम्हाला त्याचे नॉर्म्स आहेत, क्रिमिनल मॅन्युअलमध्ये गाईडलाईन्स दिलेले आहेत हायकोर्टाच्या. कशा प्रकारे मॅजिस्ट्रेटने टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड घ्यायला पाहिजे अनोळखी आरोपींच्या, कल्प्रिटच्या संबंधाने. रात्री आले, दरोडा घातला, 2 माणसांना मारलं, ठोकलं, पळून गेले, पोलीस पकडतात. पण शेवटी ते ओळखले गेले पाहिजेत. टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड किती दिवसात घ्यावी, सुप्रीम कोर्टाची, आपल्या हायकोर्टाची जजमेंट्स आहेत. एक टेस्ट आयडेंटिफिकेशन 1 वर्षाने घेतली, म्हणजे 3 महिन्यात चार्जशीट आलं. चार्जशीट आल्यानंतर आरोपी काही बेलवर सुटले, काही बाहेर होते. जे जेलमध्ये होते त्यांची आयडेंटिफिकेशन परेड झाली, त्यांना ओळखलं सुद्धा. आता मॉडर्न टेक्नॉलॉजी अवेलेबल झालेली आहे. आपण कॅमेरामध्ये पोलीस त्यांचे फोटो घेऊ शकतात, ते स्टोअर करू शकतात, मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यावरती घेऊ शकतात की बाबा ह्याला ओळखायचंय. सोपं काम आहे, काही विशेष कठीण नाहीये. पूर्वी नव्हता हा प्रकार. पूर्वी साधे फोटो काढून ठेवायचे, ब्लॅक अँड व्हाईट. पण माणसाची ओळख म्हणून त्या चेक्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये की किती काळात घ्यावी, ती कधी घ्यावी. तर तुम्हाला ते एक्झामिन करायचे की आपल्या केसमधला टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड. त्याच्यानंतर मेडिको लिगल सर्टिफिकेट्स, पोस्टमॉर्टेम नोट्स, म्हणजे मेडिकल एव्हिडन्स एकंदर. या केसमध्ये इंडिपेंडंट आणि नॅचरल विटनेसेस कोण कोण आहेत हे शोधावं लागेल तुम्हाला. ज्याला फिर्यादीशी देणं घेणं नाही, मैताशी देणं घेणं नाही आणि आरोपींशी शत्रुत्व नाही, असा स्वतंत्र साक्षीदार. आणि परत नॅचरल एखादा स्वतंत्र साक्षीदार असेल जो त्या गावात जन्मात आलेला नाहीये, या केस पुरता आला, तर ही वुड बी डाऊटफुल विटनेस. त्याच दिवशी कशाला आलास, पूर्वी कधी आलेलं नाही, तुझं येण्याचं
जेन्युइन कारण पण नाही इथे. यू नो बिझनेस टू एंटर दिस विलेज. आणि तो जर म्हणत असेल की मी आलो, ही वुड बी अननॅचरल विटनेस. याच्यात इंटरेस्टेड विटनेसेस कोण आहेत? त्याच्या संबंधाने कायदा असा आहे, शरद सारडा ओल्ड लॉ, शरद सारडा केसमध्ये, की इंटरेस्टेड विटनेसेसचा एव्हिडन्स फेकून देता येत नाही. क्लोज स्क्रुटिनी अँड केअरफुल स्कॅनिंग असं त्याच्यात म्हटलेलं आहे. काळजीपूर्वक तपासावा पुरावा, फेकता येत नाही. एका माणसाचा मर्डर झाला आणि त्याच्या घरातलेच तिथं उपलब्ध आहेत, त्याच्या घराच्या समोरच मर्डर झाला असेल, तर ते इंटरेस्टेड विटनेसेस आहेत म्हणून त्यांचा पुरावा डिस्कार्ड करावा असं कुठला कायदा सांगत नाही. तर तो एक भाग आपल्याला बघावा लागेल. चाइल्ड विटनेस, असंख्य केसेसमध्ये एखाद दुसरा लहान मूल, दॅट इज द ओनली विटनेस अवेलेबल ॲट द सीन ऑफ ऑकरन्स. मग त्याला तयार करून पंप करून कोर्टापुढे आणलं जाऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही हे करायचं असेसमेंट की ह्या चार्जशीटमध्ये ह्याच्यापैकी काय आहे. ती चार्जशीट तुम्ही डायजेस्ट केली, कुठल्या प्रकारचा पुरावा आहे पाहिलं, फॅक्ट्सवर मास्टरी घेतल्यानंतर कोणत्या स्वरूपाचा पुरावा आहे ह्याचं आकलन तुम्हाला झाल्यानंतर यू मस्ट गो फॉर केस लॉ. तहान लागल्यावर विहीर खोदण्यात अर्थ नाही, किंवा एखाद्या सिनियरकडे जाऊन साहेब माझं उद्या आर्ग्युमेंट आहे, जरा मला केस लॉ द्या ना, हे काही खरं नाही. तो सिनियर धड असला तर बरं, त्याला पुरावा माहिती असला तर बरं, नाही तर तो भलत्याच फॅक्ट्सवरचा देऊन टाकेल पुरावा. काही वेळेला एक जनरल सायटेशन सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सचं, टेस्ट आयडेंटिफिकेशनवरचं जनरल सायटेशन सगळ्या केसेसना चालू शकतं, ही सुद्धा शक्यता आहे. पण काही वेळेला आपल्या केसच्या फॅक्ट्सशी मिळत्या जुळत्या फॅक्ट्स असलेल्या केसवरचा, जी हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने डील केली, त्याच्यावरचा जर अप्रोप्रिएट केस लॉ आपण दिला तर यू हॅव टू प्रिपेअर फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, वारुंजीकर साहेब जे म्हणाले आता की लायब्ररीत गेलात का तुम्ही, माणसं मी चार्जशीट वाचताना झोपलेली पाहिलेत बारमध्ये. चार्जशीट आलं, पक्षकाराने आणून दिली, वाचता वाचताच झोपला, ट्रान्समध्ये गेला. याला भयानकच काम दिसतंय म्हणतो. केस लॉ वाचताना लायब्ररीत झोपलेले अनेक लोक मी पाहिले. लायब्ररी हे काय झोप काढण्याचं ठिकाण नाहीये. काही लोक इथे पण झोपलेत असं मला वाटतंय. तसं होता कामा नये. फौजदारी वकिलाचे कान उघडे पाहिजेत, डोळे सतर्क पाहिजेत, नजर स्टेडी पाहिजे. ही मस्ट कॅच. पक्क पकडता आलं पाहिजे काय दिसतंय या चार्जशीट मध्ये, नेमकं काय दिसतंय. त्याच्या पुढचा एक भाग जो महत्वाचा आहे तो असा की तुमच्या पक्षकाराकडून इन्स्ट्रक्शन्स घेणे. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचं नाही की अरे जा मी बघतो, आता आला ना माझ्याकडे चव्हाण वकिलांचं नाव ऐकून, तू जा मी बघतो, पाळ पैसे आणून ठेव, फक्त पुढच्या तारखेला आपण चालू करतोय केस. हे काय खरं नाही. या चार्जशीट मधल्या प्रत्येक मुद्द्याबद्दल त्या पक्षकाराची चर्चा करून त्याच्याकडून नोट्स घेणे आवश्यक आहे. आणि मग त्याच्यामध्ये उकल होते. लक्षात घ्या, एका गावामध्ये एक मर्डर झाला. ही पार्टी आणि ही पार्टी, एक राष्ट्रवादी आणि एक शिवसेना, मर्डर झाला. ते त्यांची कारणं तीच असतात. निवडणूक, हा पडला आणि मी जिंकलो, किंवा हा जिंकला आणि मी पडलो, ह्याच्यावरून त्या भानगडी चालू असतात. आणि मग निमित्त वेगवेगळी होत असतात. पण 29 आरोपी बनवले. मी सगळे राष्ट्रवादीवाले आत, शिवसेनेवाला एक मेला, आणि साक्षीदारांनी सगळ्यांची नावं घेऊन टाकली. जेव्हा इन्स्ट्रक्शन घ्यायला बसलो तेव्हा मारणारे दोघे.
आणि हे बोलतायत ते खरं का खोटं, का आपल्यालाच गुंडाळतायत वकील म्हणून शेंडी लावतायत? तसं दिसत नाही. तुम्ही यू कॅन हॅव अ ग्लान्स टू दी मेडिकल सर्टिफिकेट, पोस्टमॉर्टम नोट्स. ज्यांना मारलं 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 म्हणाले ते 8 माणसं ज्यांना मारलं म्हणतात, आम्हालाही काठीचे फटके दिले, आम्हालाही शिगेने मारलं, त्यांना जखमाच नाही. एकाच माणसाला एक छोटीशी जखम आहे. तेव्हा मारणाऱ्यांची संख्या 29 किंवा 39 असते आणि मार खाणारे 7-8 जण असतील तर त्यांची चटणी होईल, असंख्य जखमा होतील त्यांना. म्हणजे पक्षकार जे सांगतायत ते बरोबर आहे. एक्झॅगरेशन ऑफ ट्रू फॅक्ट्स ऑफ ट्रूथ इज अ ह्युमन नेचर. एक घटना घडल्यानंतर माणूस आपले जेवढे म्हणून विरोधक आहेत त्यांना त्या घटनेमध्ये बुक करून टाकतो. आपल्याला वाटतं खेडेगावातली माणसं किती भाबडी, बिचारी येतात बसतात, तोंड वाकडं करून सांगतात. त्यांचा सगळा गोल असतो तुम्ही फी कमी करावी म्हणून ते तोंड वाकडं करत असतात, गुगली टाकत असतात आपल्याला. एनिवे, परंतु फिर्याद देताना ते विरोधी पक्ष जो आहे सगळा त्यांना कापून थोडे दिवस आत ठेवायची. आमच्याकडे तर अशी सिस्टीम आहे, एकाला जखम झाली तलवारीची, डोक्यावर झाली, आहे सिरियस जखम. डॉक्टरने स्कॅनिंग केलं, एक्सरे बिक्सरे सगळं झालं, स्कॅनिंग रिपोर्ट पण आला आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलने त्याला पाठवून दिलं की बाबा आता तुझं हे हिलिंग व्हायला 10 दिवस लागणार आहे, तू घरी जा, यू आर ओके. नथिंग हॅज गॉन रॉंग इन द स्कॅनिंग रिपोर्ट ड्युरिंग द स्कॅनिंग, यू आर ओके. ब्रेन मॅटरला काही झालेलं नाही, इथं फ्रॅक्चर नाही, ऑफेन्स किंवा इंजुरी पुढे जाण्याची शक्यता नाही, गांभीर्य नाहीये, घरी जा. तो त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून उठतो, कारण हे आरोपींचे बेल सुरू होतात ना, वकिलांकडे फेऱ्या सुरू होतात. साहेब बेल कधी करता? वकील उत्साहाने बेल पण करतो. रिपोर्ट येतो पोलिसांचा की यातील जखमी जनार्दन हा गंभीररित्या जखमी असून अमुक हॉस्पिटलला आयसीयू मध्ये आहे. तो प्रायव्हेट हॉस्पिटलला रेस्ट करत असतो, 15 दिवस राहतो, जाऊ दे बिल गेलं तरी हरकत नाही, हे सुटता कामा नये. तर ती माणसं हुशार असतात. मग आता राईट टू इन्फॉर्मेशन वगैरे आलंय, सगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट मिळू शकतात. इन्स्ट्रक्शन्स घ्या पक्षकारांकडून की किती लोक होतात, कोणी काय मारलं, हत्यार तुम्ही खरं दिलंय का. पक्षकार मोठे हुशार असतात आपल्यापेक्षा. आपल्याला वाटतं आपण फौजदारी वकील आहोत, म्हणून साहेब आम्ही मारलं ह्या रिव्हॉल्वरने, दिलंय पिस्तूल काढून. मग ती गोळी आणि त्याच्या अंगातली गोळी आणि ह्याच्यातून फायर होऊ शकणारी गोळी ही जन्मात टॅली होणार नाही. हुशार असतात ते लोक. टेक इन्स्ट्रक्शन्स प्रॉपरली आणि मग तुम्ही तुमचा डिफेन्स फिक्सअप करा. कुठलाही डिफेन्स असा हाच माझा डिफेन्स असं शेवटपर्यंत फिक्स करू नका, पण एक ब्रॉड आउटलाईन डिफेन्सची तयार ठेवा की बुवा इथे आपल्याला इथपर्यंत जायचंय. मग आता तुम्ही साक्षीदार ग्रीप केले, हे आहे साक्षीदार आहेत, स्वतंत्र कोण, इंडिपेंडंट कोण, नातेवाईक कोण, गॉट ऑफ विटनेसेस कोण, पोलिसांनी बनवलेले, इंट्रोड्यूस केलेले. आणि मग तुम्ही तुमच्या शॉर्ट नोट्स काढा. दुर्दैवाने काही वकिलांना मी असं पाहिलंय की ही स्टेटमेंट आरोपीची किंवा आपल्या साक्षीदाराची किंवा ही फिर्याद साक्षीदाराची त्यांचे प्रश्न क्रॉसचे काढतात. ठाण्याला एक आमच्या विद्वान वकील होते, सिनियर माणूस, ते सगळे प्रश्न घरून काढून आणायचे. त्यांची गंमत काय व्हायची, फिर्यादीचे आणि साक्षीदारांचे आय विटनेसेसचे प्रश्न काढून आणले तर काही हुशार साक्षीदार सय्यद साहेबांसारखे असतात आपले सरकारी वकील, ते त्या दिवशी मेडिकल ऑफिसर टाकतात बॉक्समध्ये. ते काय म्हणतात, अरे साहेब फिर्यादीला आधी घ्यायला पाहिजे. साहेब म्हणतात दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस, ही कॅन एक्झामिन एनीबडी. लिस्ट तर दिलेली आहे, लिस्टमध्ये डॉक्टरचं नाव आहे, पण साहेब आज माझी तयारी नाही, त्यांना फिर्यादी घ्यायला सांगा. असं तर काही चॉईस नाहीये. यू मस्ट बी रेडी टू एक्झामिन ऑल द विटनेसेस.
आणि ही जी पद्धत आहे की मी प्रश्न काढून आणेन आणि माझे सगळे प्रश्न संपल्याशिवाय क्रॉस मी थांबवणार नाही, हा शुद्ध वेडेपणा आहे. प्रश्न कधी काढू नका. प्रश्न तुमच्या डोक्यात जन्मले पाहिजेत आणि ते जन्मले पाहिजेत सिक्वेन्समध्ये. तो सिक्वेन्स पण महत्वाचा आहे. आत्ता स्पॉटवरचा विचारला, नंतर हत्यारावरचा विचारला, नंतर जखमेवरचा विचारला, परत स्पॉटवरचा विचारला, त्याला इट हॅज गॉट नो सेन्स. तुम्हाला क्रॉस एक्झामिनेशन करताना कोर्टाला सांगता आलं पाहिजे की माझा हा मुद्दा संपला, युअर ऑनर मे काइंडली चेंज द पॅरेग्राफ बिकॉज आय विल बी मुव्हिंग टू सम अदर इश्यू, सम अदर पॉइंट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन. इतका तुमचा कॉन्फिडन्स असला पाहिजे. अनलेस यू आर मास्टर ऑफ फॅक्ट, अनलेस यू हॅव प्रिपेअर्ड युअर केस प्रॉपरली अलॉंग विथ केस लॉ आणि पूर्ण स्टडी झालेला असेल तुमचा, तर हे तुम्ही सांगू शकता आणि तुम्हाला हवी त्या मुद्द्यावर क्रॉस घेऊ शकता. तर त्या दृष्टिकोनातून तुमचं चिंतन झालेलं असलं पाहिजे, तुमचा डिफेन्स फिक्सअप झालेला असला पाहिजे आणि मग त्याच्यातून तुम्ही लाईन ऑफ क्रॉस एक्झामिनेशन बांधू शकता तुमची की काय आपल्याला क्रॉस करायचं. अनेक सिनियर फौजदारी वकील असं सांगतात की काय विचारायचं नाही हे आधी फिक्स करा. खड्डा आहे त्याच्यात पाय घालायचा पहिला एक, दुसरा घालायचा म्हणजे माणूस हात बुडणार. डिफेन्स लॉयरने ह्या दृष्टिकोनातून पूर्ण तयार राहिलं पाहिजे की ह्या खड्ड्यात आपल्याला पाय घालायचा नाहीये. एक मर्डरची केस, आय विटनेस आला की आरोपी आपल्या बायकोला आतमध्ये चाकूचे वार करतोय, हे मी प्रत्यक्ष दरवाजातून पाहिलं. त्यांचा पहिला प्रश्न क्रॉस मधला, देखो भैया, मुस्लिम लोक होते म्हणून हिंदीमध्ये क्रॉस, सिनेमे भरपूर बघितलेले क्रॉस एक्झामिनेशनच्या संबंधातले हिंदी फिल्म. त्यांनी विचारलं, देखो मोकाए वारदात पे तुमने क्या देखा. हा केवढा घातक प्रश्न आहे. हा सरकारी वकिलांनी विचारायचा प्रश्न आहे. त्यांना अलाउड नाही असं विचारण्याचं. काय बघितलं सांगा. आता काय झालं, तुम्ही तिथं गेला, पुढे काय झालं. तर पुढे आरोपी हा आपल्या पत्नीला चाकूने मारत होता. यांचा पहिला प्रश्न क्रॉस मधला, मोकाए वारदात पे तुमने क्या देखा. हिंदी फिल्म डोक्यात होती, त्यांनी तो प्रश्न विचारला. ते साहेब खूप चांगले होते. ते म्हणाले, अहो हा तुमचा प्रश्न नाहीये. नाही साहेब, हा प्रश्न घ्या तुम्ही. म्हणाले, अहो नको, हा जाईल नक्की. ह्याला तुम्हाला घराकडे न्यायचंय का जेलकडे न्यायचंय, तुम्ही हे विचारू नका. किंवा एक कॉन्ट्राबँड सबस्टन्स NDPS ऍक्ट मधला पकडलाय साक्षीदारांनी फिर्यादीने किंवा पंचाने जबानी दिली, त्याला आपण परत विचारायचंय की तो गांजा आहे हे तुम्ही वास घेऊन पाहिलं का. त्याचं उत्तर काय, हो वास घेऊनच पाहिलं आम्ही. कळलं. फील्ड टेस्टिंग किटने तुम्ही टेस्ट केलं का. ते तो केलेलं आहे ते सांगितलंय त्याने, तो हो का म्हणणार. अनवॉरंटेड अनावश्यक प्रश्न जे आहेत ते पहिल्यांदा गाठ बांधून ठेवायची की बुवा हे आपल्याला विचारायचं नाही. डॅमेजिंग क्रॉस करण्यात तथ्य नाही. फौजदारी केस मध्ये काय असतं, डिफेन्स किंवा बचाव पक्षाने, डिफेन्स हॅज नॉट टू प्रूव्ह ऑर डिस्प्रूव्ह एनिथिंग बिकॉज यू नो प्रॉसिक्युशन मस्ट स्टँड ऑन इट्स ओन लेग्स. सरकार पक्षाने सगळं सिद्ध करून द्यायचं, तुम्हाला काय करायचंय. तेव्हा तुम्ही सरकार पक्षाला त्यांच्या पायावर उभं करायला काठी स्टूल काय असं देत नाही ना, एवढी फक्त काळजी घ्यायची. एवढंच तुमचं काम आहे. ते पडत असतील तर पडू द्यायचं त्यांना, कारण सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांची आहे. त्याच्यानंतर अजून एक, हे काही पुस्तकात कुठल्या लिहिलेलं नाहीये, पण मला असं तुम्हाला अलर्ट करावं असं वाटते की व्हॉट यू हॅव टू डू.
सगळा स्टडी करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल जज, आपली केस, अमुक केस कुठल्या जज पुढे चालणार आहे ते बघून, म्हणजे वाणी जसा गिराईक बघून पुढ्या बांधतो ना, तसं आपल्याला जज बघून आपली क्रॉस, क्वांटिटी ऑफ सायटेशन्स, क्वालिटी ऑफ सायटेशन्स, हे तसं तसं करत जावं लागेल. जज सुद्धा माणूसच आहे शेवटी. काही जजेसना फिर्यादी झाल्यानंतर केसचा निकाल डोळ्यापुढे स्पष्ट दिसायला लागतो की केस खोटी आहे. काही जजेसची हौस अशी असते, चलो फिर्यादी गेला हरकत नाही, पीपी आय विटनेसेस घेऊन या पुढच्या तारखेला. त्यांच्याकडून काय निघतंय काय, ते पण गेले तर अजून कोण शेजारी पाजारी कोण येत आहेत का, कुठून तरी केस बांधण्याचा प्रयत्न असतो. याच्यात त्यांचा दोष नाही, त्यांचा दोष नाही याच्यामध्ये. पण यू मस्ट नो द जज, यू मस्ट नो द पीपी, तेवढ्या पुरतंच. त्याच्या पलीकडे पीपीशी आपली ओळख नसावी असं माझं म्हणणं आहे. काही गरज नाही आपल्याला. यू मस्ट नो द पीपी म्हणजे काय आहे की एखादा पीपी खरोखर स्टुडियस असतो, तो तुम्हाला केस चालवताना धक्के देऊ शकतो, तो साक्षीदारांची चीफ रेकॉर्डवर कशा प्रकारे चांगल्या प्रकारे येईल हा मनापासून प्रयत्न करणारा असू शकतो. पाट्या टाकणारा एक वर्ग आहे आणि मेहनत करणारा 10-20% का होईना असा एक वर्ग आहे. मेहनतीने काम करणार, चिकाटीने काम करणार. मोहिते साहेबांचं एक प्रॉसिक्युशन कशी कंडक्ट करावी ह्याच्यावर एक पुस्तक आहे त्यांचं, आणि त्याच्यामध्ये असंख्य सायटेशन्स सरकार पक्षाच्या बाजूची त्याच्यात त्यांनी दिलेली आहेत. पुण्याचे विजयराव मोहिते साहेब, ते एक पुस्तक आपल्याकडे पाहिजे. वारुंजीकर जे सांगतात ना की जजेसची ऑटोबायोग्राफीज, वकिलांच्या ऑटोबायोग्राफीज, हे वाचणं जसं आवश्यक आहे, तर सरकार पक्ष कुठले कुठले बॉम्बगोळे आपल्या अंगावर टाकू शकेल, कोण सरकारी वकील कशा पद्धतीने काम करतो याचा आपला अभ्यास असला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या केसमध्ये वॉचिंगला कुणी ॲडव्होकेट आहेत का ह्याचं पण भान ठेवायला पाहिजे, आणि तो कोण आहे. काही वॉचिंगवाले उत्साहाने येतात, आणखीन धमाल करतात, म्हणजे सरकारी वकील एक प्रकारे वाट लावतो, ते डबल वाट लावतात आणि आपल्याला सेफ करतात. पण काही हुशार पब्लिक जर वॉचिंगला आलं तर दे मे क्रिएट ऑब्स्टेकल फॉर यू, अँड देन यू मस्ट प्रिपेअर युअर सेल्फ, इक्विप युअर सेल्फ व्हेरी प्रॉपरली सो ॲज टू डिफेंड युअर केस इन अ करेक्ट वे. तर अशा पद्धतीने तुम्ही तयारी करायला पाहिजे. आणि साक्षीदार जेव्हा बॉक्समध्ये येतो त्या एका क्षणामध्ये तुम्ही त्याला जज केलं पाहिजे की हा कुठल्या लाईनला जाईल. पहिली 4 वाक्य तो सांगतो ना, त्याच्यातच तुम्ही ओळखलं पाहिजे की हा साक्षीदार स्टेटमेंट प्रमाणे सांगणार आहे. म्हणजे सरकार पक्षाला अपेक्षित पुरावा जो रेकॉर्डवर जायला हवाय, ओरल एव्हिडन्स ज्याला म्हणतो आपण, तो हा बरोबर देणार. किंवा दुसऱ्या क्षणात तुम्ही त्याला ओळखू शकता की हा लेचापेचा आहे, ह्याला केसचं काही माहिती नाही, ह्याने आज स्टेटमेंट देखील वाचलेलं नाहीये, किंवा ह्या पंचाला साक्षी फिर्यादी पक्षाला सपोर्ट करायची इच्छा नाहीये. तुम्हाला गेस करता आलं पाहिजे, आणि मग त्याच्यासाठी तुम्ही तुमची क्रॉस लाईन ठरवू शकता मनामध्ये. नॉर्मली एक पद्धत अशी मी करतो माझं व्यक्तिगत, म्हणजे मी पानाच्या राईट साईडला चीफ लिहून घेतो आणि त्या शाईने पानाच्या लेफ्ट साईडला जो चीफचा मुद्दा आहे ज्याच्यावर मला वाटतं ह्याच्यावर क्रॉस करायला पाहिजे तो पॉईंट लेफ्ट साईडला लिहून टाकतो. पुढे एक पॉईंट आला ह्याच्यावर क्रॉस करायला पाहिजे त्याच्यावर लिहून करतो. मध्ये जेव्हा चर्चा वगैरे चालू होते, बरं आठवून सांगा, बरोबर सांगा, तोपर्यंत त्याचा तपशील आपण तिथे भरायचा. म्हणजे क्रॉस करताना त्या टेम्पोमध्ये त्या ट्रान्समध्ये गेल्यानंतर तुमचा एखादा मुद्दा राहता कामा नये. तयारी जर चांगली असेल आपली तर आपला मुद्दा नॉर्मली राहत नाही, आणि जरी राहिला
तरी आपण पुढचा साक्षीदार कोण येणार आहे तो अँटिसिपेट करून त्याच्यासाठी तो मुद्दा ठेवायचा आणि त्याच्याकडून ते उत्तर मिळवायचं. अशी स्ट्रॅटेजी, असं पूर्ण प्लॅनिंग त्या केसचं पाहिजे. कुणीही असं करू शकत नाही की फिर्यादीची क्रॉस आज करून टाकू, मग एक साक्षीदार येईल त्याची करू, त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही, असं नाही करता येणार. सरकार पक्षाचं मिशन जे आहे ते या सर्व साक्षीदार, पंच, तपासिक अंमलदार, मेडिकल ऑफिसर, डॉक्युमेंट्स याने तुमच्या गळ्यात केस बांधणे हे आहे. तुमचं जे मिशन आहे की ह्या सगळ्यांच्या मिशनला भगदाड पाडणे. दॅट इज प्रिपरेशन इन अ रिअल सेन्स. आणि ह्याच्यात वाईट वाटून घ्यायचं कारण काही नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये फॉल्स इम्प्लिकेशन हे 100% आहे. 2 माणसं आरोपी असली तर 15 माणसं आरोपी बनवले जातात आणि त्यामुळे त्यांना डिफेंड करणे ही कायद्याची आवश्यकता आहे, नीतीची आवश्यकता आहे आणि ते आपण करायला पाहिजे ॲज अ डिफेन्स लॉयर. आता मी एक तुम्हाला 4 सोपी उदाहरणं देतो 5 मिनिटामध्ये, किंवा कथन म्हणजे स्टोरी टाईप तुम्हाला एक, म्हणजे तुम्हाला त्याच्यातून नेमकं आकलन होईल असं माझं म्हणणं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की तयारी करताना, मागच्या लेक्चरमध्ये मी हे उदाहरण दिलं होतं